आता या कार्यक्रमासाठी आपण आवर्जून आलेले आहात एक जयंतरावांच्या स्मृतीला वंदना करण्यासाठी आणि दुसरं म्हणजे अतिशय सखोल आणि सघन असे विचार ऐकण्यासाठी। चर्चा सुरू झालेली आहे 2047 सालचा भारत आणि याचसाठी या 2047 सालच्या भारतासाठी धोरणात्मक आणि वैज्ञानिक कृती या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर रघुनाथ माशेलकर सर उपस्थित आहेत। मी सरांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं। आदरणीय व्यासपीठ, माझ्या विद्यार्थी मित्रांनो आणि बंधू भगिनींनो, आज पवित्र दिवस आहे। आपणा सर्वांना मी रामनवमीच्या शुभेच्छा देतो। मानसी, मी काल तुझं आणि माझं बोलणं झालं त्यावेळी मी तुला सांगितलं की तुझा मला मेसेज आला 13 मार्चला 5:58 आणि मी तुला उत्तर दिलं 5:59 आणि त्यात मी लिहिलं होतं की दिस माइट बी द फास्टेस्ट रिस्पॉन्स यू हॅव रिसिव्ड। आणि त्याचं कारण असं होतं की हा समारंभ जयंतरावांच्या स्मृतीचा होता आणि त्याची स्मृती तुमच्यासारखीच माझ्यासाठी सुद्धा मोठी आहे। विज्ञान भारती संघटन मंत्री म्हणून काम करताना त्यांना पाहिलं, पण एक व्यक्ती म्हणून सुद्धा अगदी त्यांना मी जवळून पाहिलेलं आहे। आपण म्हणालात की विज्ञान भारतीचा मी मार्गदर्शक होतो, ते माझे मार्गदर्शक होते। त्याच्यात थोडी चुकीची दुरुस्ती करतो मी आणि त्यांच्यापासून मी बरंच शिकलो। त्यातलं एक म्हणजे त्यांचं जोडण्याचं काम। शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, प्रयोगशाळा, शिक्षण संस्था, विज्ञान संस्था या सर्वांना एकत्र आणण्याचं काम त्यांनी उत्तम पाहिलं। त्यांचे बरेचसे गुण त्यातनं मी बरंच शिकलो। कार्यक्षमता म्हणा, कार्यनिष्ठा म्हणा, उत्तम अनुशासन, त्यांची नेतृत्व क्षमता आणि जेव्हा जेव्हा संपर्क आला तेव्हा तेव्हा त्यांची विलक्षण अशी बौद्धिक एक क्षमता मला दिसली। ते तत्त्वज्ञानी होते, त्यांच्यामध्ये प्रचंड तत्वनिष्ठा होती, नेमकेपणा होता, सातत्य होतं, शिस्त होतं, शिकण्यासारखं प्रचंड होतं। देवाने त्यांना मला वाटतं खास घडवलं होतं। हे सगळे गुण एका व्यक्तीमध्ये असणं हे फार कठीण आहे आणि अर्थातच ज्वलंत राष्ट्रनिर्मितीची भावना त्यांच्याकडे होती। जिस्ट हा जो विचार आला त्यावेळी मला आठवतं आपण जी चर्चा झाली होती त्याच्यामध्ये मी भाग घेतला होता। तर त्यांच्या स्मृतीला सर्वप्रथम मी भावपूर्वक मनपूर्वक नमन करतो। इस्रो त्याची विस्मयजनक अवकाश यात्रा, सुरेश नाईक दुर्दैवाने आज ते नाही आहे तिथे, पण त्यांचं कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा आभार मानतो। कारण हे पुस्तक त्याच्यात केवळ माहिती नाही, प्रेरणा आहे। इट्स नॉट जस्ट इन्फॉर्मेशन, इट इज इनसाईट, इट इज इन्स्पिरेशन। त्या पुस्तकामध्ये तुम्ही अवश्य ते वाचायला पाहिजे। आणि अवकाश तंत्रज्ञान म्हणा, चंद्र मोहिमा म्हणा, आंतरग्रह मोहिमा म्हणा, जसं मंगलयान आहे, अत्यंत सोप्या भाषेत अगदी स्वारस्य टिकवून शेवटपर्यंत। आणि मी सांगतो आपल्याला का ते। मानसी, काल मी तुला फोन केला आणि मला म्हटलं मला तुझी निदान सॉफ्ट कॉपी तरी पाठव। मी 4:30-5ला उठतो दररोज आणि आज मी ते बसलो आणि ते पहिल्यांदा पुस्तक वाचलं, पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत। ते ठेवत नाही, इतकं सुंदर पुस्तक आहे, इतकं माहितीवजा आहे, पण इतकं प्रेरणादायी आहे। आणि इस्रोने आपण पाहिलं असेल की भारताचा गौरव वाढवण्यामध्ये ज्या एका संस्थेचा प्रचंड भाग आहे त्याच्यात इस्रोचा मोठा भाग आहे। त्याच्यात त्यांनी लिहिलेलं आहे 23 ऑगस्ट 2023ला आम्ही सगळे संध्याकाळची, आपल्याला आठवण असेल त्या दिवशी वाट पाहत होतो आणि त्यावेळी 80 लाखाहून अधिक त्याच्यामध्ये लिंकिंग झालेली लोकं होती आणि त्यामध्ये मीही होतो, माझं कुटुंबही होतं। आणि मला आठवतं
वैशाली मला म्हणाली शेवटचे क्षण येत होते त्यावेळी, हलू नकोस, आज तसाच बस. म्हणजे शास्त्रज्ञाला सुद्धा तुम्हाला कल्पना असेल की, आणि मी असा एका त्याच ह्याच्यात बसलो होतो आणि प्रचंड टाळ्या आणि अभिमान, आणि इस्रो असंच करत आलेलं आहे, प्रचंड अभिमान. हे पुस्तक जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला दिसेल की अगदी सुरुवातीपासून, म्हणजे भारताच्या अवकाश कार्यक्रमांची सुरुवात, नंतर उपग्रहांचे प्रकार, भारतीय अग्निबाण तंत्रज्ञानाची वाटचाल, नंतर मंगळयानवर त्यांनी जी एक विक्रमी मोहीम केली, ती नंतर अवकाशातील आपली विक्रमी शतक जे होतं ते, हे आहे. आणि त्याच्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे भविष्यातील अवकाश मोहिमासुद्धा आहेत. माझं आत्मचरित्र आपल्यापैकी काहींनी वाचलं असेल, दुर्दम्य आशावादी, डॉक्टर सागर देशपांडे आहेत, आणि त्यात आपण पाहिलं असेल की मी त्यात इस्रोचं भरपूर कौतुक केलेलं आहे, कारण मला त्यांच्याविषयी प्रचंड आदर आहे. आणि त्याचे जे अध्यक्ष होते, MGK मेनन म्हणा, सतीश धवन म्हणा, UR राव म्हणा, कस्तुरंगन म्हणा, आणि इतर सर्वांची नावं मी घेत नाही, त्या सर्वांची माझे फार जवळचे संबंध होते आणि त्यांच्याविषयी पण मी लिहिलेलं आहे. पण त्यातला एक प्रसंग मी आपल्याला सांगू इच्छितो. 1998, म्हणजे बरोबर 25 वर्षापूर्वी, मला आठवतं जशी आमची CSIR संस्था आहे तशी CSIR साऊथ आफ्रिका म्हणून संस्था आहे. आणि अपार्थेट संपली, नेल्सन मंडेला आले, आणि त्यावेळी मग ह्या संस्थेने वेगळं काय काम करावं यासाठी एक अशी त्यांनी आंतरराष्ट्रीय अशी समिती नेमली होती, आणि मी त्याचा अध्यक्ष होतो. आणि मला आठवतं की त्यांनी मला त्यांच्या सगळ्या प्रयोगशाळा वगैरे दाखवल्या, आणि त्यांचं एक सेंटर होतं, स्पेस रिसर्च सेंटर, आणि त्या ठिकाणी त्यांनी जाताना मला दाखवलं की हे जे आहे, हा जो भाग आहे, ह्याच्यात जे आम्ही प्रदर्शन ठेवलं आहे तुम्हाला फार आवडेल. म्हटलं का बरं? तर ते म्हणाले की वाचा. तर ते होतं IRSC, आणि सेड I स्टँड्स फॉर इंडिया. आणि IRSC त्यांनी मुद्दाम दिलं होतं कारण त्यावेळी फास्टेस्ट रिझोल्युशन, म्हणजे बेस्ट रिझोल्युशन, फायनेस्ट रिझोल्युशन वॉज अवर IRSC, अँड आय वॉज व्हेरी प्राऊड आय स्टूड फॉर इंडिया. साऊथ आफ्रिकेची गोष्ट सांगतो मी, म्हणजे आपल्याकडे कौतुक होतं ही गोष्ट वेगळी, पण तिथे सुद्धा कौतुक. अर्थात त्याच्यानंतर मग आपण कार्टोसॅट आणि इतर हे आलं, आणि त्याच्यामध्ये आपण पुढे गेलो, ही गोष्ट वेगळी. मला असं वाटतं की हे ज्याला आपण मस्ट रीड आणि अनपुट डाउनेबल असं नेहमी म्हणतो, तसं पुस्तक आहे. हे माझ्या मते सर्व भाषात त्याचं रूपांतर व्हावं, सर्व शाळात ते जावं, आणि प्रत्येक विद्यार्थ्याने ते वाचावं, कारण भारत काय करू शकतो कळलं की नाही ह्याची त्याच्यामध्ये माहिती आहे. तर मला वाटलं पहिल्यांदा भाषणाची सुरुवात करताना त्या पुस्तकाविषयी मला काय वाटलं हे सांगू. दुसरं म्हणजे आज इथे विजय भटकर आहेत. विजय म्हणजे माझे धाकटे बंधूहून जास्त आम्ही जवळ आहोत, आणि हा सगळा प्रवास त्यांचा मी पाहिलेला आहे. तर आपण जेव्हा भारतीय विज्ञानाच्या तंत्रज्ञानाच्या बद्दल बोलतो आपण, तेव्हा माझ्या मते ते एक आदर्श आहेत. मग ते आता असू दे, 20 वर्षांनी असू दे, 40 वर्षांनी असू दे, 100 वर्षांनी असू दे, विजय भटकर म्हणजे विजय भटकर. आणि त्यामधलं आपल्याला सगळं विजय भटकर म्हटलं की आपण सुपर कम्प्युटर म्हणतो, नाही का? पण त्याच्याही पलीकडे जाऊन त्यांनी जे काय केलेलं आहे, जेव्हा सुपर कम्प्युटर केले, ह्याच्याविषयी मला 2 शब्द सांगायचे आहेत. कारण जेव्हा आपण भारत 2047मध्ये त्यावेळी सायन्स टेक्नॉलॉजी इनोव्हेशन काय असेल याबद्दल बोलतो, तेव्हा हे जे स्पिरिट आहे हे लक्षात ठेवणं फार महत्त्वाचं आहे, कारण आपल्यापैकी बऱ्याच लोकांना हे माहिती नसेल. तर मला आठवतं विजय, मी सायन्स ॲडवायझरी कमिटी टू द प्राईम मिनिस्टर राजीव गांधींचा हे होतो, त्यावेळी सदस्य होतो, जवळजवळ 30 वर्षानंतर सदस्य होतो वेगवेगळ्या कमिट्यांचं. आणि त्यामध्ये एक जे हे झाली चर्चा झाली, त्याच्यामध्ये राजीव गांधींनी विचारलं की वी आर अ पुअर कंट्री, आपण गरीब आहोत, पण तरीसुद्धा आपल्यात काहीतरी सामर्थ्य आहे, ते काय आहे? तर रोदम नरसिंहा त्यावेळी म्हणाले की आपल्यामध्ये हे आहे, डोकं आहे आपल्याकडे, मग त्या डोक्याचं काय करायचं? तर पॅरलल प्रोसेसिंग आर्किटेक्चर बेस हाय परफॉर्मन्स कम्प्युटर्स वर न्यू. कारण कुठल्या ह्याच्यामध्ये जर स्पर्धा करायची असेल तर इतर लोक
प्रचंड पुढे गेलेत, मग आपण मागून स्पर्धा करायला सुरू हे नाही, सगळे लेवलला असतील त्यावेळी काय करायचं. आणि त्यावेळी ते म्हणाले की ह्याच्यात आपण पुढे जाऊ शकू. आणि मग डॉक्टर विजय विपटकर, आणि तुम्हाला कल्पना आहे CDAC आली, $10 मिलियन, त्यावेळी 37 कोटी ना विजय, त्यावेळी त्याचा रेट हे होता, आणि 3 वर्ष दिली. आणि विजयने ती 3 वर्षात आत आणि 37 कोटीच्या आत केलं, कारण सरकारमध्ये असं कधी काम होत नाही, वेळेत आणि पैशाच्या आत. पण विजय, हे सर्व जे झालं त्यातलं लोकांना बरंचसं माहिती नसतं, म्हणून मी खास तुम्हाला सांगतो त्याचे परिणाम काय झाले. असं असतं की डॉक्टर कलाम एकदा म्हणाले होते की यू कॅन एक्सटेंड युअर हँड, से शेक हँड, इट डिपेंड्स ऑन द अदर पर्सन टू शेक हँड. तुमच्याशी हात मिळवायचा की नाही हे तो माणूस ठरवतो, तुमच्या हातातली केवढी ताकद आहे त्याच्यावर. कळलं का? तर ही ताकद तुम्ही त्यावेळी दाखवली. आपण काय करू शकतो. तर मला अजून वाटतं, तुम्ही नेहमी सांगतो, आपल्या पुस्तकातसुद्धा आहे सागर, की वॉशिंग्टन पोस्टमध्ये एक बातमी आली होती ह्याच्याबद्दल, कारण आपण नंतर ते एक्सपोर्ट करायला लागलो. आणि त्यात बातमी आली होती की अँग्री इंडिया डज इट, दॅट वॉज अ हेडलाईन. म्हणजे भारत रागावला कारण त्याला सुपर कम्प्युटर दिला नव्हता, आणि त्यानंतर तो रागावला आणि त्याने ते हे केलं. तर मी नेहमी म्हणतो की वाय इज इंडिया ऑलवेज नॉट अँग्री, बट अँग्री फॉर अ गुड रिझन. आपण अँग्री असतो बट नॉट फॉर सो गुड रिझन्स. तर हे महत्त्वाचं आहे. हे जे आहे 2047चा भारत बनवताना सुद्धा आपण हाच विचार करायला पाहिजे. तर त्याचा एक रागवण्याचा फायदा काय झाला बघा. जेव्हा क्रे सुपर कम्प्युटर आपल्याला पाहिजे होता, तो मिळाला नाही, म्हणून 1987मध्ये CDACची स्थापना झाली. आणि विजय, तुम्ही 1991मध्ये परम 8000, आणि त्याचवेळी अर्थातच फ्लो सॉल्व्हर आला, आमच्या CSIR NLचा, अनुपम आलं, अनुराग आला, इतर पण आले. आणि ते झाल्यानंतर अमेरिकेने एक पाऊल मागे घेतलं. आपण जसं पुढे पुढे जातो ना, तसे ते एक एक पाऊल मागे घेत जातात. पहिलं पाऊल मागे काय घेतलं त्यांनी? लॉस अलामसचा जो वॉटन रिपोर्ट होता, न्यूक्लिअर वेपन्स डिझाईन, त्याच्यासाठी सुपर कम्प्युटर आवश्यक आहे, ते म्हणाले नाही, त्याच्यासाठी नाही आहे म्हणून. हे पहिलं पाऊल मागे घेतलं. दुसरा 1991-92मध्ये आपण विजय CDACचा आपला कम्प्युटर तो एक्सपोर्ट केला कॅनडाला, जर्मनीला, रशियाला. कल्पना करा की आपल्याला डिनाय केला होता इतरांनी, आणि आपण ते एक्सपोर्ट करायला लागलो. कळलं की नाही? मेड इन इंडिया फॉर द वर्ल्ड. त्यावेळी ते यांनी करून दाखवलं. पण त्यावेळी आणखी एक पाऊल त्यांनी मागे घेतलं. डिसेंबर 1992मध्ये US ऑफिस ऑफ नेव्हल रिसर्च त्यांनी बँगलोरला एक ऑफिशियल पाठवला की भारताची सुपर कम्प्युटरमध्ये काय तयारी आहे. आणि नंतर जो एक्सपोर्ट कम्प्लिटली बंद होता त्याला कंडिशनल एक्सपोर्ट पॉसिबल केलं. म्हणजे हे एक पाऊल मागे घेतलं. त्याच्यानंतर एप्रिल 1995मध्ये भारतानेच म्हटलं की पॅरलल प्रोसेसिंग सुपर कम्प्युटर विल हॅव एक्सपोर्ट लायसन्स. म्हणजे आता आपण म्हणायला लागलो. लक्षात आलं की नाही? आपण सगळ्यांकडे असे जात होतो, आणि आता आपण म्हणतो की आम्ही सुपर कम्प्युटर बनवतो आहोत, आणि आम्ही आता कुणी जर आपला देश आपल्याकडे आला तर त्याला ते एक्सपोर्ट लायसन्स दिल्याशिवाय देणार नाही. ही ताकद लक्षात आलं तुमच्या? ही ताकद आपण हे केलं. आणि मग जुलै 1995मध्ये अमेरिकेने त्यांच्या धोरणाचा फेरविचार केला, आणि ऑक्टोबर 1995मध्ये तो निर्णय मागे घेतला. माझ्याकडे सगळे रेकॉर्ड्स आहेत. ते कधी मी निराश वगैरे झालो तर हे पाहतो मी, म्हणजे बरं वाटतं. तुम्हाला खरं सांगतो, अभिमान वाटतो. आणि 1998मध्ये विजय, तुम्ही परम 10,000 100 गिगाफ्लॉस मशीन केलं, आणि आणखी एक पाऊल मागे घेतलं अमेरिकेने. ते उरलेले निर्बंध होते ते सुद्धा कमी केले. आणि त्यानंतर आपल्याला कल्पना आहे, क्रेने आपल्याला म्हटलं होतं आम्ही देत नाही कम्प्युटर, तेच आले भारतामध्ये की आम्हाला दुकान उघडायचं आहे आता इथे. याला मी डिनायल ड्रिव्हन इनोव्हेशन असं म्हणतो. न्यूक्लिअर रिॲक्टर्समध्ये आपण तेच केलेलं आहे, स्पेसमध्ये ते केलेलं आहे. आपल्याला म्हटलं क्रायोजेनिक इंजिन देत नाही, थँक्यू, आम्ही बनवतो. अशा प्रकारे आपण सतत करत आलो. तर हा आपले पंतप्रधान, माननीय पंतप्रधान जेव्हा म्हणतात आत्मनिर्भर भारत, तर त्यावेळी हा आत्मविश्वास हा जो आहे माझ्या मते तो सर्वात महत्त्वाचा आहे. आत्मनिर्भर भारत विथ आत्मविश्वास, मी नेहमी त्याच्यामध्ये टाकत असतो. मला वाटतं भारतीय विज्ञानाविषयी बरंच बोलण्यात आलेलं आहे, लिहिलेलं आहे, आणि मी बरंचसं
जयंतरावांच्या ह्याच्यातनं सुद्धा शिकलो. कारण स्वातंत्र्य काळामध्ये आपल्या शास्त्रज्ञांनी केलेलं काम खरंच मलाही कल्पना नव्हती. मी खरं सांगतो, म्हणजे इतकं त्यांनी ते सुंदर लिहिलेलं आहे. आणि माझ्या मते आज जो भारत आहे हा बलशाली आहे विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये. 2020 हे आपण कोविडचं वर्ष असं म्हणतो. कोविडचं वर्ष नाही, 2020 हे भारतीय विज्ञानाचं वर्ष होतं. आणि त्याचं कारण मी सांगतो की जेव्हा साथीचा उद्रेक झाला त्यावेळी रोगनिदान करण्याची क्षमता नव्हती आपल्याकडे, रोगावर उपाय करण्याची औषधं नव्हती, लस नव्हती, वॅक्सिन नव्हते, पुरेशी आरोग्य व्यवस्था नव्हती. तो विषाणू काय आहे त्याची आपल्याला कल्पना नव्हती, म्हणजे त्याच्या संक्रमणाची कल्पना नव्हती. आणि जीवनशास्त्रासमोर हे मोठं आव्हान होतं. आणि त्यावेळी आपले शेखर मांडे डायरेक्टर जनरल होते CSIRचं, आपल्याला आठवतं. 40 प्रयोगशाळा एकत्र आल्या त्यावेळी आणि त्यांनी काम केलं. आणि त्यावेळी आपण पाहिलं असेल की 6 महिने ते 1 वर्षामध्ये डायग्नॉस्टिकपासून ते बंधात्मक उपायांपर्यंत, औषधांपासून लशीपर्यंत, व्हेंटिलेटरपासून श्वसन यंत्रणेपर्यंत, ट्रेसिंग, ट्रॅकिंग, दुसरे पेशंट कसे मॉनिटर करायचे, सगळ्या टेक्नॉलॉजीज आपण डेव्हलप केल्या होत्या, नाही का? इतर देशांकडे भीक मागायला गेलो नाही आपण. एवढंच नव्हे तर इतर देशांना दिलं आपण. जसं आपण वॅक्सिन्स म्हणतो, आणि त्याच्यामध्ये कोवॅक्सिन हे आपलं वॅक्सिन होतं, भारत बायोटेकने केलेलं. कोविशिल्ड हे इतरांची टेक्नॉलॉजी होती, पण आपल्या पुण्यात झाली सिरमचा, आणि त्याचाही आपल्याला अभिमान आहे. आणि जेव्हा आपण 200 कोटी लसींचा हे केला, विक्रम केला, कळलं की नाही, तेव्हा हे स्वतःच्या ताकदीवर केलं. त्यामुळे हा आत्मनिर्भर भारत विथ आत्मविश्वास हे जे थीम आहे, हे माझ्या मते पुढची अनेक वर्ष, शतकानुशतकं आपल्याला पुढे न्यायला पाहिजे. तर मला खरंच कौतुक वाटतं. त्यावेळी मायलॅब पुण्यामध्ये एक आपल्याला डायग्नॉस्टिक्स नव्हतं, आणि आपण चीनकडे भीक मागत होतो. चीनची म्हणजे काहीतरी लाखो डायग्नॉस्टिक्स आले होते, आणि ते फॉल्टी निघाले, आणि ते परत करावे लागले, आपल्याला आठवत असेल. आणि मायलॅबमधल्या शास्त्रज्ञांनी आपल्या पुण्यातल्या 6 आठवड्यात ते PCR बेस्ड डायग्नॉस्टिक्स बनवलं. खरंच अभिमान असला पाहिजे. आणि त्यातली खास गोष्ट, त्यातल्या खास टाळ्या म्हणजे मिनल ढाकळे होत्या, त्या गर्भवती होत्या. आणि मला आठवतं की त्यांनी त्यांचा रिपोर्ट दिला, तो सगळा रेग्युलेटरला जो डॉक्युमेंटेशन पाहिजे होतं ते गेल्यानंतर हॉस्पिटलमध्ये गेल्या त्या, आणि काही तासात त्याला मूल झालं. हे जे स्पिरिट आहे आपलं, माझ्या मते मी हे करणार आणि कुठल्याही परिस्थितीत करणार, हे फार महत्त्वाचं आहे. माझी आपल्या CSIRची लॅबॉरेटरी, नॅशनल एरोस्पेस लॅबॉरेटरी, व्हेंटिलेटरचा इश्यू होता. 6 आठवड्यामध्ये त्यांनी नॉन इन्व्हेजिव्ह व्हेंटिलेटर केला. कारण आपण म्हणाल की नॅशनल एरोस्पेस लॅबॉरेटरीचं काय, व्हेंटिलेटरचा काय संबंध? आपण पाहिलं असेल एरोस्पेसमध्ये वरती जेव्हा वैमानिक बसतो तेव्हा त्याला तो याचा मास्क असतो, बरोबर. तर ती टेक्नॉलॉजी वापरून त्यांनी तो व्हेंटिलेटर तयार केला. आमच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, कारण औषधं हवी होती, तर फेविपिराविल म्हणा किंवा रेमेडेविक म्हणा, हे त्यांनी 6 आठवडे मी तुम्हाला सांगू शकतो किंवा जेव्हा कुणी चॅलेंज करतो, आव्हान करतो ना, तेव्हा आपण काय करतो, आणि हे शास्त्रज्ञांनी केलेलं आहे. आणि मग सिप्लाने ते मॅन्युफॅक्चर केलं, किंवा आपल्यासाठी नव्हे तर सगळ्या जगासाठी. तर ही आपली प्रचंड क्षमता आहे. ह्यातनं पुढे कुठे जायचं, आणि त्यासाठी आपल्याला पाहायला पाहिजे की आज भारत कुठल्या परिस्थितीमध्ये काय आहे. तर मी नेहमी म्हणतो, इंडिया ॲट 75 बट ऑल्सो भारत ॲट 75. कारण 70% भारत खेड्यापाड्यात राहतो, जवळजवळ 15% गरिबी रेषेच्या खाली आहे. शहरं जर पाहिली तर त्यातला 1 व्यक्ती 6 व्यक्तीपैकी ही स्लम्समध्ये राहते, हे सत्य आहे. निरक्षरता, जो 15 ते 20% निरक्षरता आहे, हा भारत आहे. त्याचा विचार करायला पाहिजे. इंडिया ॲट 75 आपण पाहिलं, चंद्रायनपर्यंत पोहोचला, बट भारत ॲट 75 काय? तर इंडिया आणि भारत याच्यातला फरक आपल्याला स्पष्ट कळावा म्हणून मी एक थोडी आपल्याला एक हे सांगतो, एक प्रसंग. तर माझे मित्र आहेत उदय गुजर, आपल्याला कल्पना असेल स्वरूपवर्धिनीचा मी अध्यक्ष आहे आणि ते उपाध्यक्ष आहेत.
तर एके दिवशी ते घरी आले माझ्या संध्याकाळी. कोविडची वेळ होती बरं का. आणि नातवाला घेऊन आले, त्याचं नाव उदय, 8 वर्षाचा. आणि मला म्हणाले की आम्हाला मोठा प्रॉब्लेम आहे ह्याच्याबद्दल, प्रश्न पडला या मुलाबद्दल. तर म्हटलं का बरं? तर ते म्हणाले की ह्याला सगळं येतं. अरे म्हटलं हा कसा प्रश्न होऊ शकेल, सगळं येतं तर चांगलं आहे. तर म्हटलं बस तुझ्या आवडीचा विषय कुठला? सर्व विषय. 8 वर्षाचा मुलगा, कॉन्फिडंट. तर म्हटलं नाही आपण कुठल्या तरी एका विषयावर बोलूया. पण त्यावेळी कोविड होतं ना, म्हटलं बायोलॉजी घेऊया, चालेल का? तो हो म्हणाला. अरे म्हटलं बॅक्टेरिया आणि व्हायरसमधला फरक काय? परफेक्ट उत्तर, 10 पैकी 10. 8 वर्षाचा मुलगा, लक्षात ठेवा. नंतर मी बार रेज केला. अरे म्हटलं मी काहीतरी म्युटेशन म्हणून ऐकलं आहे, ते काय? परफेक्ट उत्तर, 10 पैकी 10. मग म्हटलं आणखी बार रेज करूया. अरे म्हटलं स्पाईक प्रोटीन म्हणून काहीतरी असतं, ते काय? त्याच्यात 10 पैकी 10 नाही मिळाले, पण 8. मग आम्ही DNA वर आलो. तर काय ना, माझा आयपॅड होतं बाजूला. आणि आपल्याला कल्पना असेल की वॉटसन आणि क्रिक यांना नोबेल प्राईज मिळालं होतं स्ट्रक्चर ऑफ DNA शोधल्याबद्दल. आणि मी आणि वॉटसन आमच्या CCMBमध्ये ब्रेकफास्ट घेताना आमचा एक फोटोग्राफ होता दोघांचा. तर म्हटलं हे कोण? ओळखता आलं नाही त्याला, कारण ते बरेच म्हातारे झाले होते. तर म्हटलं वॉटसन, जेम्स वॉटसन. वॉटसन आणि क्रिक कुठल्या वर्षी त्याला नोबेल प्राईज मिळालं? आणि आणखी एका सायंटिस्टला मिळायला पाहिजे होतं, तिला मिळालं नाही, हेही सांगितलं त्याने. 8 वर्षाचा मुलगा. त्यानंतर म्हटलं, मी थक्क झालो. म्हटलं अरे तुला नोबेल प्राईजची बरीच माहिती आहे, तर कुठल्या सायंटिस्टला 2 नोबेल प्राईज मिळाली होती? ठक्कन, मॅडम क्युरी. कुठल्या वर्षी, कशाबद्दल? म्हटलं नाही, लायनस पॉलिंगला पण मिळाली होती 2. नाही सर, तुम्ही मला सायंटिस्टला सायन्समध्ये कुठली नोबेल प्राईज मिळाली हे विचारलं. लायनस पॉलिंगला पहिलं सायन्समध्ये आणि दुसरं पीसमध्ये होतं. 8 वर्षाचा मुलगा. तर मी त्याच्या आईवडिलांना, आपल्या वडिलांना विचारलं आणि आजोबांना विचारलं, अरे म्हटलं तुम्ही सायंटिस्ट नाही, मग याला हे सगळं कसं येतं? ते काय म्हणाले माहिती आहे का? गुगल. गुगल हा त्याचा गुरु. कारण शाळेत जात नव्हता, आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याला गुगल दिला. आणि मला आठवतं मी त्याच्या वडिलांना सांगितलं त्यावेळी की ही इज युझिंग हिज ब्रेन ॲज अ स्टोरेज. ही मस्ट यूज इट ॲज अ इंटेलिजंट प्रोसेसर. आणि त्याच्यासाठी गुरुजी आवश्यकता आहे. तर हा भाग एक. आणि त्याच आठवड्यामध्ये साताऱ्याजवळच्या एका खेडेगावामधली, तिचं नाव श्रद्धा पोळ, वय वर्ष 15, तिने आत्महत्या केली. का बरं? कारण तिला परीक्षा देता आली नाही. का बरं? कारण ती ऑनलाईन होती. का बरं? कारण तिच्याकडे हे नव्हतं, फोन नव्हता, स्मार्टफोन नव्हता. का बरं? कारण तिचे आईवडील अत्यंत गरीब होते. वेद हा भारत ॲट 75 आहे आणि श्रद्धा आज नाही आहे, कारण ती इंडिया ॲट 75 आहे. वेद हा इंडिया ॲट 75 आहे आणि श्रद्धा नाही आहे, कारण ती भारत ॲट 75 होती. आणि ती केवळ एकटी नव्हे, तर माझं एक हे आहे, आपलं प्रेझेंटेशन आहे आणि त्याच्यामध्ये मी दाखवतो की जून 2020 संबंध भारतामध्ये 14-15 वर्षाच्या मुलांनी आत्महत्या केलेल्या आहे. हे चालणार नाही. आणि म्हणून नितीन आहे इथे, NEP 2020 त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करावं म्हणून मशेलकर कमिटी झाली होती. ती 16वी मशेलकर कमिटी. आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं असेल की रोटी, कपडा, मकान अँड इंटरनेट हे आवश्यक आहेत. दीज आर ह्युमन नीड्स. आणि म्हणून सरकारने त्यामध्ये डिजिटल ॲक्सेस कसा द्यायचा याच्याबद्दल आम्ही हे केलं महाराष्ट्र गव्हर्नमेंटसाठी. तर जेव्हा आपण भारत ॲट 100 म्हणतो, तेव्हा हा भारत ॲट 75 जर आहे तसाच राहिला आणि इंडिया वरती गेला तर ते चालणार नाही. आणि म्हणून आपल्याला ह्याच्याबद्दल बराच विचार करणं महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, त्यातला पहिला भाग म्हणजे आपण इनोव्हेशन म्हणून म्हणतो आणि आपण जसं बघितलं इस्रोने वगैरे केलेलं आहे, पण एका दुसऱ्या इनोव्हेशनची आपल्याला आवश्यकता आहे. कारण ही जी गरीब मंडळी आहे ती उद्याच्या उद्या श्रीमंत होणार नाही आहेत. त्यामुळे टू ॲक्सेप्ट इन्कम इक्वॅलिटी इज इम्पॉसिबल. इन्कम इनइक्वॅलिटी विल बी ऑलवेज देअर, पण मग त्याला ॲक्सेस इक्वॅलिटी कशी द्यायची?
याचा अर्थ असा की आज मी पाहिलं आणि हे होतं आहे. उदाहरणार्थ परवा मी ऑफिसला चाललो होतो आणि बघितलं तर एक स्त्री झाडू मारत होती, उजव्या हाताने आणि डाव्या हाताने तिच्याकडे मोबाईल होता. ॲक्सेस इक्वॅलिटी डिस्पाईट इन्कम इनइक्वॅलिटी. टेक्नॉलॉजी आपण हे करू शकतो. आपण आज हे पाहिलेलं आहे संबंध भारतामध्ये खेड्याखेड्यापत पोचलेलं आहे. आणि त्यामुळे जे नवीन आपण जेव्हा स्वप्न पाहतो नव्या भारताची, तर त्याच्यामधलं हे एक मोठं स्वप्न आहे, ॲक्सेस इक्वॅलिटी डिस्पाईट इन्कम इनइक्वॅलिटी. माझ्या आईच्या नावाने 13 वर्षापूर्वी मी एक त्याला मी अंजनी माशेलकर इन्क्लुझिव्ह इनोव्हेशन अवॉर्ड असं म्हणतो. इन्क्लुझिव्ह इनोव्हेशन म्हणजे सर्वसमावेशक, कळलं का? म्हणजे असे शोध लावा की ज्याचा गरिबांनाही फायदा होईल. आणि त्यामध्ये मी 2 गोष्टीबद्दल मी पर्टिक्युलर आहे. पहिली गोष्ट म्हणजे मेकिंग हाय टेक्नॉलॉजी वर्क फॉर द रिच व्हेरी इझी, मेकिंग लो टेक्नॉलॉजी वर्क फॉर द पुअर व्हेरी इझी, मेकिंग हाय टेक्नॉलॉजी वर्क फॉर द पुअर. हा पहिला भाग. दुसरा, आपण नेहमी अभिमानाने म्हणतो की अरे वी आर फॉलोइंग बेस्ट प्रॅक्टिस. बेस्ट प्रॅक्टिस म्हणजे कुठल्या तरी अमेरिकन कंपनीची, अमेरिकन युनिव्हर्सिटीची. आय डोंट बिलीव्ह इन बेस्ट प्रॅक्टिस. इंडिया कॅनॉट बी अ फॉलोअर, इट हॅज टू बी अ लीडर. ह्याचा अर्थ आपण बेस्ट प्रॅक्टिस नव्हे, नेक्स्ट प्रॅक्टिस. आणि ही नेक्स्ट प्रॅक्टिस इतरांना बेस्ट प्रॅक्टिस व्हायला पाहिजे. आणि 13 वर्षाची जर तुम्ही ही जी सगळी प्राइजेस पाहिली तर आज तुम्हाला तसं दिसेल की या सगळ्या मुलांनी नेक्स्ट प्रॅक्टिस केलेली आहे. एक तुम्हाला उदाहरण माझ्या खिशात आणलं आहे ते सांगतो. उदाहरणार्थ ECG. ECG आपण काय करतो? हॉस्पिटलमध्ये जातो, झोपतो, आडवे होतो, मग 12 लीड टाकले जातात, नर्स येते, रिडिंग घेते वगैरे वगैरे. पोर्टेबल ECG एका आमच्या अवॉर्ड विनरने तयार केला आणि तो आहे माझ्या खिशात. ह्याच्यात काय करायचं? हे बघा, असं आहे, हास्य आणि टाळ्या यांना काही पैसे मोजावे लागत नाही. तेव्हा जेव्हा हास्य किंवा टाळ्या द्यायचं ते भरपूर द्यायचं. जसं मगाशी तुला परत परत सांगावं लागलं त्या मुलांसाठी, तर तुम्ही परत परत सांगणार नाही आहे. तर ह्याच्यामध्ये हे बघा, हे 2 सेन्सर्स आहेत. हे 2 थम्स ठेवा तुम्ही इकडे. आणि त्याच्यानंतर इथे एक सेन्सर आहे, हे 15 सेकंदसाठी. आणि मग इथे एक सेन्सर आहे, हे हृदय आहे आपलं. 15-15-15 सेकंद, 15-15-15 सेकंद. आणि 12 लीड ECG मेडिकल ग्रेड तुमचा जी डिव्हाइस असते त्याच्यामध्ये जातो, जर तुम्ही संकेत नावाचं ॲप डाउनलोड केलेलं असलं तर. हे आज 16 देशांमध्ये गेलेलं आहे. जवळजवळ 30 लाख स्कॅन्स ह्याचे झालेले आहेत, कळलं का? आता तुम्ही कल्पना करा ह्याच्यामध्ये काय होईल. भारत ॲट 75 जेव्हा गावातली एखादी वृद्ध स्त्री, तिला रात्री छातीत दुखायला लागतं, तर त्याच्यासाठी तिला मग काहीतरी मोटरसायकलवर किंवा जीपमध्ये किंवा बैलगाडीत टाकून कुठेतरी नेतात, त्याची काही आवश्यकता नाही. हे करणं इतकं सोपं आहे, कळलं का? अनेक अशा प्रकारची हे आहेत. आमच्या वेबसाईटवर गेला तर तुम्हाला कळेल. हिमोग्लोबिन. मिश्किन इंगावाने त्या बरं, ह्या मुलाचं नाव राहुल रस्तोगी, बरं का? मिश्किन इंगावाले त्यांनी काय केलं? त्याने पाहिलं की तो खेडेपाड्यात गेला आणि तिकडच्या स्त्रिया ॲनिमियाने जायच्या. का बरं? कारण क्रिटिकल लेवल हिमोग्लोबिनची खाली गेली की ती कळली नाही की गेली. मग तो म्हणाला, त्याने शोधून काढलं का? कारण त्या स्त्रिया रक्त देत नसत. का? कारण त्यांना वाटायचं रक्त हे फार असं प्रेशस आहे, व्हॅल्युएबल आहे. तो म्हणाला रक्त देऊ नका. आणि त्याने डिव्हाइस केली ज्याच्यामध्ये तुम्ही जस्ट पुट इट अंडर अराउंड युअर फिंगर आणि तुम्हाला 2 सेकंदात ते रिडिंग दिसतं. पण त्याच्यामध्ये ती हाय टेक्नॉलॉजी, फोटो प्लिथोस्मॉग्राफी, स्पेक्ट्रोफोटोमेट्री, सॉफिस्टिकेटेड सॉफ्टवेअर ऑन फोटॉन स्कॅटरिंग वगैरे त्याने ते वापरलं. आता ही झाली बेस्ट प्रॅक्टिस, कारण इथे नर्सची आवश्यकता नाही, रक्त घ्यायची आवश्यकता नाही, तो रिपोर्ट पाठवा मग संध्याकाळी ईमेलवर तुम्हाला कळतं, त्याची काही आवश्यकता नाही, तुम्हाला इन्स्टंटली कळतं आणि ₹5. पण ज्याला आपण डिव्हाइन डिस्कंटेंट म्हणतो, कळलं का, तशी त्याला होती. आणि त्याने त्याच्याहून पुढची जाऊन नेक्स्ट प्रॅक्टिस केली. काय होतं? आता त्याने कॅमेरा केलेला आहे आणि त्या कॅमेरामध्ये यू जस्ट लुक आणि द पिक्चर ऑफ कंजक्टिव्ह इज टेकन बाय रिफ्लेक्टन्स फोटोमेट्री आणि तुमचं हिमोग्लोबिन कळतं तुम्हाला. ही आपली भारतीय मुलं, दे डोंट वॉन्ट टू बी बिलियनर्स,
दे वॉन्ट टू ब्रिंग स्माईल ऑन द फेसेस ऑफ बिलियन्स. कळलं का? आणि हे आज कितीतरी देशामध्ये गेले. आता तुम्ही कल्पना करा, एखाद्या खेड्यापाड्यात एखाद्या स्त्रीला ॲनिमिया जायचं कारणच नाही आहे, कारण 2-4 कॅमेरे जर तिकडे असले, जा पहा आणि संपलं का. कळलं का? तुमच्या छातीत तुम्हाला सारखा खोकला येतो आहे, श्वास, हे एक हे केलेलं आहे AI. आपण आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स बोलतो, तर ती ऑडिमेट्री जी आहे याच्या आपल्या मोबाईलची, दॅट इज ट्रेंड. आणि मग तुम्हाला हे आहे आपलं तुमच्या म्हणजे तुमचा हे काय आहे, चॅलेंज काय आहे, इज इट TB, इज इट कोविड, इज इट न्युमोनिया, सगळं तुम्हाला कळतं. कळलं का? आता तुम्ही कल्पना करा, त्याला स्पायरोमीटर लागतो 1.5 लाख, त्याच्याऐवजी तुमचा फोन, त्यात नुसतं तुम्ही खोकायचं, बस, दॅट्स ऑल. खर्च 1 रुपया. कळलं की नाही? आणि आज तो संबंध जगात चाललेला आहे. आणखी अनेक उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकतो. ब्रेस्ट कॅन्सर म्हटलं तुम्हाला कल्पना आहे, ते जावं लागतं, मग मॅमोग्राफी ती इतकी पेनफुल असते, महाग असते. ते न करता आयब्रेस्ट म्हणून बनवलेलं आहे मीर शाहने, ते तुम्ही नुसतं असं स्तनापूर्वी फिरवा आणि तुम्हाला कळतं. आज गोव्यामध्ये त्यांनी 1 लाख स्त्रियांचं स्क्रीनिंग करायचं ठरवलं होतं, ते 2 आठवड्यापूर्वी संपले. आता ते अजून 1.5 लाख स्त्रियांचं स्क्रीनिंग करतायत. आणि हे संबंध जगात चाललेला आहे आज. आणि लॅन्सेट नावाचं मॅगझिन आहे, लॅन्सेट, त्याच्यामध्ये एडिटोरियल आलं आहे आणि त्याच्यामध्ये आयब्रेस्टचा उल्लेख आहे. हे आपल्या भारतीय मुलाने केलेलं आहे. तर मला, आपण जेव्हा इनोव्हेशन म्हणतो तेव्हा हायटेक इनोव्हेशन हे महत्त्वाचं आहे. स्पेस, डिफेन्स, ॲटॉमिक एनर्जीमध्ये आपण वरती, म्हणजे सवर आईज शुड बी इन द स्काय, बट feet should be on the ground, because we need to understand the ground realities of India. कळलं का? आणि त्यासाठी हा जो नवीन भारत आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ह्याच्यात हे महत्त्वाचं आहे. माझं एक स्वप्न आहे भारताविषयी, तो संतुलित असावा, बॅलन्स असावा. एन्व्हायरमेंट, इकॉलॉजी, इकॉनॉमिक्स, इक्विटी, एथिक्स वगैरे, हा बॅलन्स आपण पाहिला असेल. रेस, रिलिजन, लँग्वेज आपण दुभंगतो आहोत, तसा नसावा. कळलं का? मी तर एका ठिकाणी म्हटलं आहे कास्टलेस सोसायटी, क्लासलेस सोसायटी. तसा मी थोडा वेडा आहे. कास्टलेस होईल का कधी? नाही. क्लासलेस होईल का? नाही. पण का स्वप्न पाहू नये? भारताने इतरांना दाखवून द्यावं. आज कास्टमध्ये डिवाईड आहे ना सगळा. हे का बदलता येत नाही? सुविद्या असावा. आणि सुविद्या ह्याचा अर्थ केवळ डिग्री मिळाली म्हणून नाही आहे, कारण त्याच्यामध्ये महत्त्वाचा भाग असा आहे की परवा मी रिपोर्ट पाहत होतो याचा, टाइम्स ऑफ इंडियाचा. 3000 PhDs उत्तर प्रदेशमध्ये त्यांनी प्यूनच्या जॉबसाठी अप्लाय केलं आहे. दॅट इज नॉट माय आयडिया ऑफ सुविद्या. लक्षात आलं का? आणि शिक्षण हे कसं हवं? केवळ ज्ञानसमृद्धी, आपलं ज्ञान संवर्धन, बुद्धी संवर्धन, विचार संवर्धन, व्यक्ती संवर्धन, क्षमता संवर्धन, समता संवर्धन, पण याचबरोबर मूल्य संवर्धन. एथिक्स इज द की. परवाच मी काय मुलाखतीत म्हटलं की इट इज अनवाईज फॅन्सी टू थिंक दॅट इंडिया विल बिकम फर्स्ट डेव्हलप्ड अँड देन नॉन करप्ट. सॉरी, इट हॅज टू बिकम नॉन करप्ट फर्स्ट अँड देन इट विल बिकम डेव्हलप्ड. फार महत्त्वाचं आहे. नंतर सुसंस्कृत असावं, कल्चर. मला प्रचंड अभिमान आहे आपल्या ह्याचा, तर आणि आपल्या कल्चर, हेरिटेज वगैरे सगळ्याचा. पण आपण जसं आपलं कल्चर रिस्पेक्ट करतो तसं इतरांचंही करावं, हे फार महत्त्वाचं आहे. समृद्ध असावा अर्थातच, नॉट मिडल इन्कम इकॉनॉमी. आपण 30 ट्रिलियन वगैरे म्हणतोय, महत्त्वाचं आहे, पण त्याच्यामधल्या इनइक्वेलिटीज नसाव्या. कळलं का? सुशासित गव्हर्नन्स हा फार महत्त्वाचा आहे. डेमोक्रेटिक व्हॅल्यूज प्रिझर्व करायला पाहिजेत. कळलं का? आणि सुरक्षित. आणि सुरक्षा, जसं आज आपण म्हणत होतो, पुणे डायलॉग ऑफ नॅशनल सिक्युरिटी आमचा आहे, भूषणजी वगैरे आम्ही सगळं आज स्वतः चर्चा करत होतो. कारण सिक्युरिटी ही इंटरनल आणि एक्सटर्नल दोन्ही आहे. म्हणजे चायनापासून सावध राहायला पाहिजे, पाकिस्तानपासून सावध राहायला पाहिजे, पण आपल्या लोकांपासूनही सावध राहायला पाहिजे. बरोबर ना? कळलं का? आणि त्यामध्ये ते कसं करायचं? त्याच्यामध्ये टेररिझम आलं. जर तुम्ही इनइक्वॅलिटीज जर वाढवल्या तर सोशल डिसहार्मनी येणार. श्रीमंतात आणि गरिबात जेव्हा प्रचंड फरक होईल
कळलं का? त्यावेळी सिक्युरिटी कशी राहील आपल्याला, आणि म्हणून हे महत्त्वाचं आहे. तो त्यातला आणि शेवटी स्वानंदी. कळलं का? स्वानंदी याचं कारण असं मला आठवतं, जे.आर.डी. टाटांना जेव्हा हे मिळालं, भारतरत्न मिळालं, तेव्हा त्यांना विचारलं की तुमचं स्वप्न काय भारताविषयी, इकॉनॉमिक पॉवर वगैरे. ते म्हणाले इकॉनॉमिक पॉवर वगैरे सगळं ठीक आहे, पण माझी इच्छा आहे की भारतातली प्रत्येक व्यक्ती स्वानंदी असावी, हे माझं स्वप्न आहे. आणि दॅट पीस इज इंटरनल ॲज वेल ॲज एक्सटर्नल. हा त्यातला एक हे आहे. म्हणून संतुलित, सुविद्य, सुसंस्कृत, समृद्ध, सुशासित, सुरक्षित आणि स्वानंदी. आता आपण ह्याच्यात म्हणाल इथे सायन्स अँड टेक्नॉलॉजी कुठे आलं? अहो, प्रत्येक ह्याच्यात सायन्स अँड टेक्नॉलॉजी आलं, जी मी आता तुम्हाला उदाहरणं दिली. कळलं का? जर तुम्ही ॲक्सेस इक्वॅलिटी डिस्पाईट इन्कम इक्वॅलिटी केली, तर ज्यांच्याकडे इन्कम नाही आहे त्यांनासुद्धा इतरांना ज्या सोयी आहेत त्या मिळू शकतील. जसं मी तुम्हाला सांगितलं, ती झाडूवाली बाई मोबाईलवर होती, तुमच्या लक्षात आलं का? तर अशा प्रकारच्या टेक्नॉलॉजी. आता आपण म्हणाल, आता हल्ली काय असतं की कुठलंही लेक्चर देताना AI विषयी जर बोललं नाही तर ते लेक्चरच होत नाही. त्यामुळे मला AI विषयी बोलणं पण आवश्यकता आहे की आपण जनरेटिव्ह AI वगैरे म्हणतो, ह्याच्यामध्ये केवढा फरक येणार आहे. कळलं का? ह्याचा फरक आपल्याला सुविद्य म्हणजे आपली शिक्षण पद्धती काय आहे त्याच्यावर येणार आहे. परवा एका भाषणामध्ये मला आठवतं, याचं मी माझं iPad जवळ होतं, माझ्याकडे चॅट GPT आहे. तर केशवभाऊ पटवर्धन त्यांच्याविषयी मी म्हटलं, अरे ह्याला सांगितलं, केशवभाऊ पटवर्धन 5 ओळींची कविता करा. पटकन 5 ओळीची, 5 सेकंद पण नाही लागले, 3 सेकंदात. आणि मग मी ती वाचून दाखवली, टाळ्या पडत होत्या. मी म्हटलं माझ्यासाठी नाही, ते चॅट GPTला द्या. पण म्हटलं तुमच्यापैकी काही शिक्षक आहेत, तुम्ही समजा होमवर्क दिलं की हे करा, निबंध लिहा किंवा कविता लिहा, ते चॅट GPTने लिहिले की याने लिहिले, तुम्हाला कसं कळलं? आणि त्यामुळे मॅन अँड मशीन, इट इज नॉट मॅन वर्सेस मशीन, मॅन अँड मशीन. तर हा शिक्षण पद्धतीत प्रचंड फरक पडणार आहे. हा त्यातला एक भाग झाला. समृद्ध, आज पाहिलं असेल की AI बेस्ड हे आपलं परवा मी जिओ इन्स्टिट्यूटचा हे आहे, चान्सलर आहे, आणि NVIDIAचे मॅनेजिंग डायरेक्टर आले होते, NVIDIAचे. आणि विजय, आपल्याला कल्पना असेल त्यांची मार्केट कॅप किती आहे माहिती आहे का? $2 ट्रिलियन. भारताची GDP पण $3 ट्रिलियन आहे, आणि त्या एका कंपनीची. बट ते 2 ट्रिलियन ते अर्धा ट्रिलियनसुद्धा नव्हते 2 वर्षापूर्वी. एक्सपोनेन्शियल आपण ज्याला म्हणतो ना, तसं ते झालेलं आहे. आणि कुठून आली? ओपन AI पुढे. कळलं का? त्यांनी थोडं ॲडमिट केलं. ह्याचा अर्थ असा की जेव्हा आपण समृद्धी म्हणतो, ती समृद्धी डिजिटल इकॉनॉमी, फिजिकल इकॉनॉमी, फिजिटल इकॉनॉमी या वेगवेगळ्या प्रकाराने येणं, ह्याचा आपल्याला विचार करायला पाहिजे. कळलं का? नवीन टेक्नॉलॉजीचं हे घेऊन. सुरक्षित मी सांगितलं आपल्याला, फेक हे येतात. आता तुम्ही पाहिलं असेल, त्याच्यामुळे काही कोणाच्याही तोंडी काही शब्द आपण घालू शकतो आणि काही करू शकतो वगैरे वगैरे. त्याच्यामुळे तिथे येणार आहे. आणि म्हणून महत्त्वाचा भाग असा की ह्या ज्या एक्सपोनेन्शियल टेक्नॉलॉजीज येतात आहेत, मग ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स असो, मशीन लर्निंग असो, व्हर्च्युअल रियालिटी, ऑगमेंटेड रियालिटी, ब्लॉकचेन असो किंवा इतर हे असो, त्या सगळ्यांचा आपल्या ह्याच्यावर परिणाम होणार आहे. आणि त्याच्यामुळे हा जो भाग मी आधी तुम्हाला सांगितलं की ॲक्सेस, रोटी, कपडा, मकान और इंटरनेट, हे सगळं महत्त्वाचं आहे हे ह्याच्यामुळे. कळलं? आणि त्याच्यावर आपल्याला फ्युचर हे करायचं. शेवटी 2 मुद्दे मांडतो आणि मी माझं हे संपवतो भाषण. तुम्हाला कल्पना असेल, मला लोक दुर्दम्य आशावादी म्हणतात, आणि मी दुर्दम्य आशावादी आहे. आणि त्यामध्ये मला आठवतं गर्जे मराठीतर्फे ते GMG एक्सलन्स समिट म्हणून होतं. सगळी आपली मराठी मंडळी आली होती, आणि ह्याच्यामध्ये आपल्या सॅन फ्रान्सिस्कोमध्ये. आणि तिथे मी ओपनिंग कीनोट ॲड्रेस जवळजवळ 70 मिनिटाचा माझा झाला. तो यूट्यूबवर आहे, आपल्याला कोणाला पाहायचं असेल तर. आणि त्यावेळी मी त्याचं टायटल दिलं होतं, ते टायटल होतं इंडियाज राईज एज अन एक्सपोनेन्शियल इन्स्पिरेटर. एक्सपोनेन्शियल इन्स्पिरेटर. आणि त्यावेळी मी त्यांना सांगितलं भारत बदलतो कसा. जसं मला आठवतं की नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन म्हणून आहे, त्याचा मी 18 वर्ष अध्यक्ष होतो. आणि त्यातली 2 फर्स्ट प्रिन्सिपल्स आहेत. एक म्हणजे एव्हरीवन इज समवन,
अँड माइंड्स ऑन द मार्जिन आर नॉट मार्जिनल माइंड्स. प्रत्येकाकडे कल्पनाशक्ती असते. तो शेतकरी आहे म्हणून त्याच्याकडे कल्पनाशक्ती नाही आणि PhD आहे म्हणून त्याच्याकडे आहे असं नाही. तर त्यामुळे आम्ही ते नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन केलं होतं. अनिल गुप्ता त्याचे व्हाईस चेअरमन होते. 18 वर्ष आम्ही एकत्र काम केलं आणि त्यामध्ये आम्हाला CIO निवडायचा होता, चीफ इनोव्हेशन ऑफिसर. आणि मी इंटरव्ह्यू घेत होतो. तर एकाने त्याचा CV दिला मला. मी बघितलं तर तो हे करत होता, आपलं ब्रँडिंगमध्ये त्याची एक्सपर्टीज होती. अरे मी म्हटलं वा ग्रेट, माझा भारत कसा तू ब्रँड करशील, हाऊ विल यू ब्रँड माय इंडिया. भूषणराव त्यांनी रेफ्रिजरेटर ब्रँड केला होता, कार ब्रँड केली होती, भारताला कसं ब्रँड करायचं. तर म्हटलं मी तुला मदत करतो. अमेरिका ब्रँड्स इट सेल्फ ॲज अ लँड ऑफ अपॉर्च्युनिटी, हाऊ डू यू ब्रँड इंडिया. आणि त्याने पटकन उत्तर दिलं, इंडिया इज अ लँड ऑफ आयडियाज. आता विचार करा, तो म्हणतो इंडिया इज अ लँड ऑफ आयडियाज अँड अमेरिका इज अ लँड ऑफ अपॉर्च्युनिटी. आपली मुलं ब्रेन ड्रेन का होतं हे सगळं. आणि म्हणून वी हॅव टू मेक इंडिया ॲज अ लँड ऑफ अपॉर्च्युनिटी. आणि हे होतं आहे का, होतं आहे, हे होतं आहे. आणि मी त्याचं उदाहरण दिलं त्यांना. म्हटलं 2016 आपले स्टार्टअप्स पाहिलं तर 476 होते रजिस्टर्ड. 2021 5 वर्षात एक्सपोनेन्शियल 70,000. 476 ते 70,000. तर मला ठीक आहेत, नंबर ठीक आहेत, पण ते करतात काय सांगतो तुम्हाला. युनिकॉर्न म्हणून असतं. युनिकॉर्न म्हणजे $1 बिलियन मार्केट कॅप. 2016 दरवर्षी एक युनिकॉर्न व्हायचा. 2021 दर आठवड्याला एक झाला. आणि सायंटिस्ट आहे त्यामुळे मला प्रिसाईज असणं आवश्यक आहे. दर आठवड्याला म्हणजे 52 नव्हे 44 झाले, म्हणजे ऑलमोस्ट. हे पण करेक्शन करतो मी आपल्याला. तर आपण म्हणाल हे कुठे होतं आहे सगळं. हे सगळं भारत ॲट 75 होतं का इंडिया ॲट 75. आनंदाची गोष्ट म्हणजे ते भारत ॲट 75 पण होतं. कारण मी ॲनालिसिस केलं. माझा मुलगा ह्याच्यामध्ये स्टार्टअप्समध्ये आहे, त्याला मी करायला लावलं ते. आणि त्याने शोधून काढलं की त्यातले अर्धे 50% ते नुसते IIT IIM मधले नव्हे, दे आर कमिंग फ्रॉम Tier 3 cities, Tier 2 cities. याचा अर्थ काय, डेमोक्रेटायझेशन ऑफ वेल्थ क्रिएशन. हा नवीन भारत आहे. लक्षात आलं की नाही. पण या नवीन भारतात सुद्धा असे स्टार्टअप्स आपल्याला हवेत की केवळ श्रीमंतीसाठी नव्हे, तर देशाला श्रीमंत बनवण्यासाठी, देशाला समृद्ध बनवण्यासाठी, देशाला संतुलित बनवण्यासाठी त्यांनी काम करायला पाहिजे. शेवटी संपवताना एक दोन गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये मला असं वाटतं की मला थोडी खंत वाटते आणि त्याच्यामध्ये आपण पुढाकार घ्यायला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे सायंटिफिक टेम्पर. आत्ता आपण चंद्रयानविषयी बोललो, ह्याच्याविषयी बोललो, मंगळयानविषयी बोललो. अभिमानाने आपण सांगतो की 10% आपण ते केलं. अभिमानाने आता आपण सांगतो की सर्व देशामध्ये आपण पहिले जे पहिल्यांदाच यशस्वी झालो, मंगळयान. पण ह्या मुलीला मंगळ आहे म्हणून तिचं लग्न होत नाही. हे पटत नाही. हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत भारत विकसित देश होणार नाही. चंद्रयान, आपण चंद्रावर पाण्याचा शोध लावला, पण खेडेगावात जा अजून स्त्रिया डोक्यावर हे घेऊन चालत असतात. बराच फरक पडलेला आहे, पण तरीसुद्धा कितीतरी कुठल्याही स्त्रीला हे करायला नको. हे त्यातलं महत्त्वाचं आहे. गणपती दूध पितो. रांगा लागल्या, जास्तीत जास्त रांगा लागल्या लंडनमध्ये भारतीयांच्या. तर म्हणून हा जो सायंटिफिक टेम्परचा भाग आहे, हा माझ्यामध्ये हा दृष्टिकोन जो आहे हा फार महत्त्वाचा आहे. म्हणजे श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नसावी. मी गणेश भक्त आहे. माझ्या घरात आता सागर 78 झाल्या, कारण तुला माहिती आहेत किती आमच्याकडे. तर आता 78 झाल्यात बरं का मूर्ती. गणेश चतुर्थी मी करतो. श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. अंधश्रद्धेने आपण मागे पडतो. दुसरी गोष्ट म्हणजे संशोधन आणि
विकासावर होणारी गुंतवणूक ही फार महत्त्वाची आहे आणि ही गुंतवणूक कमी पडते. मला आठवतं 1989मध्ये राजीव गांधी जेव्हा हे होते प्राईम मिनिस्टर होते तेव्हा शेवटची बैठक आमची झाली डिसेंबरमध्ये आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी इलेक्शन डिक्लेअर केलं आणि त्यावेळी मला त्याने आठवतं आपलं इन्व्हेस्टमेंट होती 0.7% ऑफ ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट. तर ते म्हणायला आपण 2% न्यायला पाहिजे. आणि TN सेशन त्यावेळी कॅबिनेट सेक्रेटरी होते. ते मध्येच म्हणाले सर वी डोंट हॅव मनी. आणि त्यावेळी मला आठवतं राजीव गांधी म्हणालेले की सायन्स अँड टेक्नॉलॉजी इज मोस्ट इम्पॉर्टंट. त्याच्याशिवाय देश पुढे जाऊ शकत नाही, विकसित होऊ शकत नाही आणि मी 2% बाजूला काढणार आणि उरलेलं तुम्ही घ्या. 2000 सालामध्ये अटलजी इथे इंडियन सायन्स काँग्रेस होती, मी प्रेसिडेंट होतो, आपल्यापैकी बरेचसे होतात तिथे आणि त्यावेळी त्यांनी सांगितलेलं आठवतं मला 2% करणार. त्यानंतर मनमोहन सिंग, डॉक्टर मनमोहन सिंग 2011मध्ये सायन्स काँग्रेसमध्ये मी होतो, शिलाँगला होती, 2% म्हणाले. आणि यावेळी 2015मध्ये आदरणीय नरेंद्र मोदीजी त्यांनीसुद्धा सिन्सिअरली सांगितलं की 2%. म्हणजे इथे काँग्रेस आणि BJPचा हे नाही बरं का, 2 काँग्रेसचे आणि 2 BJPचे मी सांगितले तुम्हाला. सगळ्यांना असं वाटतं पंतप्रधानांना, पण ते अजून झालेलं नाही आहे. आणि याचं कारण म्हणजे त्याच्यातलं जेव्हा आपण इतर देशांचं पाहतो, आता चीन पुढे गेली, का गेली? कारण ते 0.7% नाही आहे, त्यांचं 2.3% आहे, 3 पटीने जास्त ॲज अ GDP. पण त्यांची GDP 5 पटीने जास्त आहे. ह्याचा अर्थ त्यांची इन्व्हेस्टमेंट 15 पटीने जास्त झाली. तुमच्या लक्षात आलं ना? आज सुपर कम्प्युटरविषयी बोललो जेव्हा विजय तुम्ही परम 10,000 केला तेव्हा आपण चीनच्या पुढे होतो. आज जर आपण सुपर कम्प्युटर्स बघितलं लिस्ट टॉप 500 तर त्यातले 200हून जास्त चीनचे आहेत आणि 4 आपले आहेत. इन्व्हेस्टमेंट्स या फार महत्त्वाच्या आहेत माझ्या मते आणि त्याच्यामध्ये उद्योगांचा प्रचंड भाग आहे असं मला वाटतं. आणि त्यामधला दुसरा एक महत्त्वाचा भाग म्हणजे, आणि मला आनंद आहे की सरकारने आत्ताच अनाऊन्समेंट केले 1 लाख करोड वगैरे आणि ते कसे देतील हे फार महत्त्वाचं आहे माझ्या मते. आणि आपण जर पाहिलं असेल की तर वेगवेगळे प्रयोग चाललेले आहेत आणि ते त्यांनी प्रायव्हेट सेक्टरसाठी ठेवले आहेत. कारण आपण सरस्वती ते लक्ष्मी हा महत्त्वाचा भाग आहे, श्रीमंत व्हायचं आहे आपल्याला, कळलं का? आणि त्यासाठी मग आयडिया टू इम्पॅक्ट, माइंड टू मार्केट प्लेस हे आपण कसं जातो याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं फार महत्त्वाचं आहे. कारण आपल्या कल्पना घेऊन इतर देश त्याच्यामधनं भांडवल तयार करतात. आपल्या कल्पनांनी आपण भांडवल आपल्या देशात करायला पाहिजे आणि हे सर्व बाबतीत आपल्याला करायला पाहिजे. कारण डिजिटलायझेशन, डिसेंट्रलायझेशन, डिकार्बनायझेशन सगळीकडे होतं आहे. क्लायमेट चेंज त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं फार महत्त्वाचं आहे. आणि शेवटी सांगायला मला आनंद वाटतो, म्हणजे मशेलकर म्हणजे पॅटर्नकर पण आहे, पुणेकर पण आहे वगैरे वगैरे, त्यामुळे शेवटी थोडं पुणेकर होणं आवश्यक आहे. आपलं पुढे चाललेलं आहे या बाबतीमध्ये. आपण पाहिलं असेल की डिकार्बनायझेशन, क्लायमेट चेंजबद्दल थोडं सांगतो आपल्याला, कारण ही एक संधी मला आहे तुम्हाला सांगायची की आपण कुठे चाललेलो आहोत. आपण पाहिलं असेल की 28 फेब्रुवारीला आपल्या पंतप्रधानांनी इनॉग्रेशन केलं, आपलं लॉन्च केलं. काय होती ती? फ्युएल सेल. फ्युएल सेल कशावर होती? हायड्रोजनवर. आणि त्याचा फायदा काय? फक्त पाणी एक्झॉस्ट येतं, म्हणजे पोल्युशन कम्प्लिटली गेलं. आणि वॉटरवेजमध्ये ती कोचिन शिपयार्डनी ही बनवलेली आहे. आणि टेक्नॉलॉजी कोणाची आहे? पुण्यातली. टेक्नॉलॉजी आपल्या KPIT आणि आशिष लेले NCLची त्यांनी बनवलेली आहे. आता ह्याचा अर्थ बघा, जेव्हा मी लीडरशिप म्हणतो त्या लीडरशिपचा अर्थ काय? आज तुम्ही लीडरशिप घेऊ शकता, कारण आज ही फ्युएल सेल जी आपण बनवलेली आहे 50 किलोवॅटची आहे, ती जगाच्या पुढे आहे परफॉर्मन्समध्ये आणि कमीत कमी कॉस्ट. म्हणजे आपण नेहमी म्हणतो ना बघा, अफोर्डेबल एक्सलन्स. इंडिया इज अ 10x कंट्री, 10 टाइम बेटर, 10 टाइम चीपर. लक्षात आलं की? आता तुम्ही कल्पना करा, आपल्याला सगळं डिकार्बनायझेशन करायचं आहे. ह्या सगळ्या वॉटरवेजमध्ये किती फेरीज संबंध भारतात फिरत असतील, आणि जर प्रत्येक फेरी त्या ह्याला आपण जी बसवली तर आज कुठे किती फरक पडेल बघा. तर त्याच्यामुळे टेक्नॉलॉजी आणि पॉलिसी हे एकत्र जाणं फार महत्त्वाचं आहे. तुम्ही म्हणाल आता आपल्याकडे किती टॉवर्स आले त्याची मला कल्पनाच नाही आहे. सगळीकडे डिझेल जनरेटिंग सेट वगैरे वापरतात, काही ठिकाणी बॅटरीज वापरतात. पण
KPITने आणि NCLने जी टेक्नॉलॉजी बनवली आहे स्टॅटिक ह्याच्यासाठी 3 to 5 kW, त्याच्यामध्ये काहीच पोल्युशन नाही आहे. समजा उद्या सरकारने म्हटलं, कळलं की नाही, जसं डिमॉनिटायझेशनची हे झाली तशी आपण म्हटलं की उद्यापासून किंवा पुढच्या वर्षापासून सगळीकडे ह्या टेक्नॉलॉजी वापरल्या पाहिजे, तर आम्ही हे केले, कॅल्क्युलेट केले की जॉब्स किती तयार होतील. कारण सगळे 100% कंपोनंट इंडिजिनस आहेत आणि सगळी बनवायची कपॅसिटी आपल्याकडे आहे आणि त्याच्याबरोबरच डिकार्बनायझेशन होईल. बस तशीच आपण तयार केलेली आहे. आणि परवा आपली बैठक झाली, हे प्रिन्सिपल सायंटिफिक ॲडवायझर आले होते आणि त्या प्रिन्सिपल सायंटिफिक ॲडवायझरनी सांगितलं की त्यांना आम्ही प्रेझेंटेशन केलं. पुणे हायड्रोजन व्हॅली 11 इंडस्ट्रियलिस्ट एकत्र आलेले आहेत, कळलं का. आणि प्रोडक्शन, डिस्ट्रीब्युशन, स्टोरेज आणि कन्झम्पशन 2 टन पर डे असं एक प्रोजेक्ट आहे. आणि त्याच्यामध्ये आपण हायड्रोजन विल बी प्रोड्युसेस $1 पर किलोग्राम, लेस दॅन $1. आता त्याचं $2, $3, $4 कॉस्ट आहे. सो पुणे ॲज अ हायड्रोजन व्हॅली. आता आपण चीनचा विचार करतो नेहमी, चीन आपल्याला नेहमी अडकवतं, कळलं का. आज आपण लिथियम आयन बॅटरी सगळीकडे वापरतो आहोत. लिथियम कुठून येतं? चायनामधनं. सिक्युरिटी कशी येणार? KPITने बनवली आहे सोडियम आयन टेक्नॉलॉजी, कारण सोडियम आहे आपल्याकडे आणि ती आता ॲडव्हान्स लेवलला आहे. तर त्यामुळे सरकारने हा जो पैसा ठेवलेला आहे 1 लाख कोटी म्हणा किंवा वॉट एव्हर दे वॉन्ट टू टॉक अबाउट, हा पैसा या अशा टेक्नॉलॉजीजमध्ये जिथे भारत पुढे आहे आणि जर आपण थोडंसं त्याला हे दिलं तर आपण वरती जाऊ शकू, ज्याला आपण एक्सपोनेन्शियल हे म्हणतो तसं करू शकतो. तर म्हणून आपण जेव्हा भारत ॲट 100 ह्याचं जे हे स्वप्न पाहतो, मला हे सगळं शक्य दिसतं आहे. अर्थात मला आशावादी डेंजरस ऑप्टिमिस्ट म्हणतात, हे सगळं शक्य आहे. 2047ला मी नसणार हे नक्कीच आहे, कारण मी आता 82 वर्षाचा आहे. पण देवाकडे मी नेहमी एक प्रार्थना करतो, माझं उरलेलं आयुष्य घेऊन जा, पण 2047मध्ये एक दिवस मला येऊन माझा भारत पाहू दे. धन्यवाद.